कोल्हापूर महापालिका क्षेत्रामधील गेली अनेक वर्षापासून खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरची जनता व पर्यटक अक्षरशः हैराण झाले आहेत। अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत, तर काही ठिकाणी लोकांचे जीव सुद्धा जात आहेत। अशा परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या मुरदाड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध आंदोलने करण्यात आली, परंतु दर्जेदार रस्ते, स्वच्छ मुबलक पाणी, सुरळीत आरोग्य सेवा, स्वच्छ व सुंदर रंकाळा, कोल्हापुरातील असलेल्या बगीचांचा विकास, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त इत्यादी कोल्हापूरच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या नुसत्या घोषणा करण्यात आल्या आहेत। परंतु सत्ताधारी पक्षातील नेते कोल्हापूरकरांना निव्वळ फसवण्याचा उद्योग करत आहेत व नेमका विकास करण्यासाठी आलेला पैसा कोणाच्या घशात व खिशात घातला हे सर्व जनतेला माहीत आहे। काही सत्ताधारी प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व ठराविक ठेकेदारांच्या असलेल्या हितसंबंधांमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची घुस कोल्हापुराला लागलेली आहे व त्यामुळेच कोणतेही दर्जेदार कामे होत नसल्या कारणाने कोल्हापूरकरांना त्रास सोसावा लागत आहे। पहिला मला माझी 18% इथं माझी कमिशन टाक, ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतोय तो कुणी बघायचं नाही। म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळको ऑइल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच 6 महिने सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली 3 ते 4 वर्ष आपण अनुभवतोय। जनता हैराण झालेली आहे, पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत, अनेक मृत्यू पडत आहेत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो। माफी मागून चालणार नाही। ज्या लोकांनी आत्तापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे, कोट्यावधी रुपये इथं आले, रस्त्यासाठी आले, रंकाळ्यासाठी आले, नदीसाठी आले, अनेक ठिकाणी कोट्यावधी रुपये आले। मग हे पैसे कुठल्या खड्ड्यात गेले, कुणाच्या खिशात गेले, कुणी टक्केवारी खाल्ली? टक्केवारी खाणारी मंडळी कोण आहेत? ती मेहंदीची कात्री घेऊन बसलेली आहेत। मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमचे आहेत ते मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत। मग ठेकेदाराला मिळलेलं काय करणार आहे? डांबर कुठलं टाकल? तो जळको ऑइलच टाकणार आहे। आणि मग पालकमंत्री महोदय म्हणतात मी माफी मागतो। पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार आहे, आम्हाला न्यायालयात जायला लागेल, आम्हाला हा आमचा पैसा आहे, लोकांचे हाल इथं होत आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे। प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली, नोटीस वर्षानुवर्ष काढतायत पण कुठल्या ठेकेदार आतापर्यंत कारवाई झाली नाही, त्या डिसमिस केलं नाही, त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही। हे आता वस्तुस्थिती कोल्हापुरात आहे आणि नोटीस म्हणजे काय? रामपुरी चाकू, नोटीस काढायची, पैसे घ्यायचं, गप बसायचं। भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत, चांगले रस्ते मिळत नाहीत, तोपर्यंत आमची ह्याच्या पुढची आंदोलनं प्रशासक, पालकमंत्री, जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे। हे सगळं कोल्हापुरात ज्ञात आहे, कोण काय करते कोण काय करते। हा पैसा आमचा आहे, कुणाचा पैसा नाही सरकारचा, हा टॅक्समध्ये जमायला पैसा आहे। आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत, लोकांचे हाल थांबलेच पाहिजेत कुठल्या परिस्थितीमध्ये। आणि रस्ते करताना आज जर बघितलं धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, इकडे श्वासोश्वासाचे त्रास व्हायलेत आणि सगळं पाप जे कुणी केले तर प्रशासक जबाबदार आहेत, प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत। माझी लाडकी बहीण 1500 रुपये लाडक्या बहिणीला तुम्ही दिलेत। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, ह्या बहिणीच्या कोल्हापूरच्या भावांचे हाल काय होत आहेत, त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होत आहेत, त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होत आहेत, तुम्ही दिलेला पैसा कुणी खाल्ला, का निकृष्ट दर्जाचं काम होतंय हे मुख्यमंत्री साहेब बघणार आहात की तुम्ही? नुसतं बहीण 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 करू नका, कोल्हापूरची जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, मंजित माने, शशिकांत बीडकर, धनाजी दळवी, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, शुभांगी पोवार, पूनम फडतरे, रीमा देशपांडे आदी उपस्थित होते। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम, USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा।
अधिक माहितीसाठी संपर्क www.kotianinfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.